नमस्कार मित्रांनो, बागायती गव्हाची उशिरा पेरणी 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत करता येते. या कालावधीसाठी कुठले वाहन पेरणीसाठी वापरावे? उशिरा पेरणीमुळे उत्पादनात फरक पडतो काय? काय काळजी घ्यावी लागते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बागायतीची उशिरा पेरणी गव्हाची यामध्ये बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा ही शिफारस म्हणजे या वेळेत तुम्ही गहू पेरला पाहिजे. असला तरी ऊस तोडणीनंतर तसेच खरीप पिकाच्या काढणीस उशीर होण्याने गहू पिकाची लागवड उशिरा करावी लागते. तर बागायत गव्हाच्या उशिरा पेरणीची शिफारस ही 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीसाठी आहे. मात्र काही ठिकाणी 15 डिसेंबर नंतरही गव्हाची पेरणी केली जाते. वास्तविक 15 नोव्हेंबर नंतर पेरणी केलेल्या प्रत्येक उशिराच्या पंधरवड्यात गव्हाची पेरणी केल्याने एकरी 1 क्विंटल उत्पादन कमी होते. जितक्या उशिरा तुम्ही गव्हाची पेरणी कराल तितके तुम्हाला एकरी 1 क्विंटल उत्पादन कमी मिळणार आहे. तर कुठले वाण निवडायचे उशिरा पेरणीसाठी? गव्हाच्या बागायती उशिरा पेरणीसाठी NIAW 34, AKAW 4627, फुले समाधान NIAW 1994 या गव्हाच्या जातीची निवड करावी. एकरी 50 ते 60 किलो गहू बियासाठी वापरावे. म्हणजे 50 ते 60 किलो एका एकरात तुम्ही गहू पेरला पाहिजे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास म्हणजे प्रत्येक 1 किलो बियाण्यास 3 ग्रॅम कॅप्टन किंवा थायरमची प्रक्रिया करावी. त्यानंतर 15 मिनिटांनी प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम ॲझोटोबॅक्टर आणि 250 ग्रॅम PASB जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. तर पेरणी कशी करायची ते सांगतो. बागायती उशिरा पेरणीसाठी 2 ओळीत 18 सेंटीमीटर अंतर ठेवून रासायनिक खताच्या पहिल्या हप्त्यासह 2 चाड्याच्या पाभरीने पेरणी करावी. पेरणी 5 ते 6 सेंटीमीटर खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. पेरणी दक्षिणोत्तर करावी. गव्हाची पेरणी उभी आडवी न करता एकेरी करावी. त्यामुळे म्हणजेच एकेरी केल्यामुळे आंतरमशागत करणे सोपे जाते. बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दबून चांगले जाते. जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी 2.5 ते 4 मीटर रुंद आणि 7 ते 25 मीटर लांब आकाराने सारे पाडावेत म्हणजेच बांध करावे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.